हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि असेच अपडेट पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे बोलूयात. मालती, रत्नाई आणि उर्मिला या तिघी जणी राणीच्या आईला भेटण्यासाठी आलेल्या आहेत. आणि आता इथे राणीचे जे काही बुवा आहेत ते म्हणत असतात राणीच्या आईला, अगं सुरके उठ ना, तुला औषधं घ्यावे लागतील. त्यावेळी आता सुरेखा जी आहे ती राणीची आई जी आहे ती बोलते की थांबा ना, घेईल ना मी नंतर, आणि त्या औषधांनी मला खूप गुंगी येते. त्यावेळी आता इथे मालती जी आहे ती बोलते की नाही नाही, असं कसं चालेल, तुम्ही वेळच्या वेळी ती औषधं घेत जा आणि तरच तुम्हाला बरं वाटेल ना. असं म्हणत आता इथे रत्ना आई जी आहे ती बोलते की हो, तुम्ही औषधं द्या त्यांना. असं म्हणत आता राणीचे बुवा जे आहे ते आता राणीच्या आईला औषधं देतात. आणि त्याचनंतर आता ती राणी जी आहे ती तिथेच उभी असते. त्यावेळी बुवा म्हणतात की जा ना, तू उभी का आहेस, तू जाऊन चहा बनव ना मालती मॅडमसाठी. असं म्हणत राणी जी आहे ती आता किचनमध्ये गेलेली आहे आणि ती पाहते की घरामध्ये दूधच नाही आहे. दूध नाही म्हटल्यानंतर ती बुवांना आवाज देते आणि बुवांना दूध आणायला सांगते. आणि इकडे ही जी उर्मिला आहे ती आता खूप नाटकं करू लागते. तिला आणि मालतीला इथे राणीशी बोलायचं असतं. आणि म्हणूनच आता ती उर्मिला बोलते की मला ना इथे कसं तरी होते, मला घुसमटल्यासारखं होतंय, मी जरा बाहेरची हवा खाऊन येते. चला ना रत्नाई, तुम्ही माझ्याबरोबर चला. असं म्हणत ती आता रत्नाईला घेऊन बाहेर जाते. त्यावेळी आता मालती जी आहे ती मौका पाहून राणीपाशी येते. आणि राणीपाशी आल्यानंतर ती पाहते की आत्तापर्यंत चहा झाला नाही आहे म्हटल्यानंतर काहीतरी नक्कीच नसणार. आणि आता मला या संधीचा फायदा घेतला पाहिजे असं म्हणत ती आता राणीपाशी किचनमध्ये जाते. किचनमध्ये जाताच तिला दिसते की काहीतरी नक्कीच नाही आहे आणि राणी गप्प हातावर हात ठेवून बसलेली आहे. आता मला ती बोलते की मला तुझ्या आईची अवस्था पाहून खरंच खूप वाईट वाटते आणि मला माहिती आहे या आजारासाठी, या ऑपरेशनसाठी तुमच्याकडं पैसे नक्कीच नसतील, तर हे घे पैसे. आता ती तिला पैसे दाखवते. तर राणी जी आहे ती शॉक होते, मालती मॅडम चक्क पैसे देत आहेत. आणि त्यावेळी मालती जी आहे ती जे बोलली आहे ते ऐकून ती शॉकच होती. तिला खूप मोठा धक्का बसतो. मालती बोलते की हे पैसे घ्यायचे, तुझ्या आईचा इलाजही करायचा आणि कायमचं इथेच राहायचं, म्हणजे तू पुन्हा त्या घरची पायरीही चढायची नाहीस. तर आता हे ऐकून इथे राणीला खूप मोठा धक्का बसलेला आहे. तर त्यावेळी राणी जी आहे ती ते फेकून दिलेले तिच्या अंगावर पडलेले पैसे उचलते आणि मालती मॅडमला बोलते की नाही मॅडम, मी नाही घेऊ शकत हे पैसे आणि आम्हाला नकोय, आम्ही बघू कसं करायचं आणि कसं नाही ते. त्यावेळी मालती बोलते की जास्त शहाणपणा करायचा नाही, हे पैसे घ्यायचे आणि गप्प गुमानं इथंच राहायचं, पुन्हा त्या घरात मला तोंड दाखवायला यायचं नाही, मला तुझं तोंडही पाहायची इच्छा नाही आहे. त्यानंतर राणी जी आहे ती बोलते की नाही मॅडम, तुम्ही लक्ष्मीचा अपमान केलाय, लक्ष्मीला असं कुणी फेकतं का, आणि हे हे पैसे तर मी घेऊ शकत नाही, त्यामुळे तुम्ही जाऊ शकता हे पैसे घेऊन. त्यानंतर मालती बोलते की हे बघ, मी तुला सांगितलं नाही आहे, मी तुला तू कायमची इथे राहण्यासाठी हे पैसे दिलेले आहेत आणि तुझी लायकी हीच आहे, तुझी लायकी त्या घरात नाही आहे. त्यानंतर आता इथे राणीला संताप होतो, कारण तिने इथे या पैसे देऊन तिची लायकीही काढलेली आहे आणि तिचा अपमानही केलेला आहे आणि ती हे सगळं बोलून दाखवते. त्यावेळी आता ही मालती जी आहे ती बोलते की कसलं राग आहे गं तुला, सगळे ढोंग करता येतात पण पैशाचे ढोंग करता येत नाही. त्यानंतर इथे राणी जी आहे ती बोलते की जेव्हा आबांना कळेल की तुम्ही असं माझ्यासोबत वागलात, त्यावेळी आबांना काय वाटेल याचा कधी विचार केला आहे का? आबांची शिकवण इतकी छान असून तुम्ही असं कसं वागू शकता? त्यावेळी आता मालती जी आहे ती बोलते की मला जास्त शिकवायची गरज नाही आहे, हे पैसे घ्यायचे आणि इथेच राहायचं. तर आता राणीचे बुवा जे आहेत ते घरापर्यंत आलेले आहेत आणि त्यांनी दूध पिशवी आणलेली असते. त्यांना मालती मॅडमला चहा बनवायचा असतो आणि त्याचसाठी ते दूध घेऊन आलेले आहेत. इकडे इंद्रा जो आहे तो ऑफिसमध्ये असतो आणि केटी आणि विक्रम जे आहे ते दोघेही जण कामाबद्दल बोलत असतात. पण इंद्राचं जे आहे ते कामामध्ये लक्षच नाही आहे. इंद्राचं फक्त त्या डब्याकडे लक्ष असतं जो राणीने त्यासाठी पाठवला आहे आणि त्यात नक्की काय बरं असेल. तर आता तीच एक्साइटमेंट त्याला लागलेली असते आणि तेवढ्यातच त्याचं कामाकडे लक्ष नसताना केटी बोलतो की सर काय झाले. त्यावेळी इंद्रा बोलतो की मला असं वाटतंय की आपण आता ब्रेक घेतला पाहिजे. तर त्यावेळी केटी बोलतात की सर आणखी खूप टाईम आहे. तरीसुद्धा आता इंद्रा बोलतो की नाही, ब्रेक घेतलाच पाहिजे आणि जेवण हे अगोदर झालं की काम व्यवस्थित होतं.
त्यानंतर केटी बोलतात की ठीक आहे. तर आता इंद्रा जो आहे तो केटीवरती जबाबदारी सोपवतो आणि बोलतो की इथून पुढच्या कामचं तुम्ही पहा. असं म्हणत केटी आणि विक्रम जे आहे ते बाहेर जातात आणि तेवढ्यातच इंद्रा जो आहे तो टिफिन हातात घेतो आणि खुश होतो. राणी जी आहे ती मालती मॅडमला पैसे वापस देण्याचा प्रयत्न करत असते, पण मालती ते घ्यायला नकार देते. त्याच वेळी आता बुवा तिथे येतात आणि बुवा आल्यानंतर राणी जी आहे ती पैसे लगेचच ओढणीमध्ये लपवून ठेवते. तिला माहीत आहे जर हे सगळं बुवांना आणि आईंना कळलं तर त्यांना दोघांना खूप त्रास होईल. ती लगेचच ते पैसे लपवून ठेवते आणि त्यावेळी मालती बोलते की चला आता आम्हाला निघायला हवं. त्यावेळी बुवा बोलतात की पण मालती मॅडम तुम्ही चहा पण नाही घेतला, थोडा वेळ थांबला असता तर चहा घेऊनच गेले असता. तर आता मालती बोलते की नाही, आम्ही ज्या कामासाठी आलो होतो ते काम तर आता झालं आहे, आता आम्हाला निघायला हवं. त्यावेळी राणी जी आहे तिच्या लक्षात येतं की खरं तर मालती मॅडम याच कामासाठी आल्या होत्या. त्यांना नेहमीच माझा अपमान करायचा होता आणि आज हे दाखवून द्यायचं होतं की ती त्या घराच्या लायकीचीच नाहीये आणि तिने कायमचं इथेच राहावं म्हणूनच मालती मॅडम इथे आल्या होत्या. इकडे आता इंद्रा जो आहे तो डबा घेऊन जेवणासाठी बसलेलाच आहे. तो डबा खोलून पाहत तर आता पहिल्या डब्यामध्ये भाजी आणि दुसऱ्या डब्यामध्ये पोळी आणि त्यानंतर आता तिसऱ्या डब्यामध्ये निघते ती चिठ्ठी जी आता इथे राणीने पाठवलेली असते आणि तीच चिठ्ठी पाहून तो खुश होतो. नक्की या चिठ्ठीमध्ये काय बरं असेल असं म्हणत आता इंद्रा जो आहे तो चिठ्ठी वाचू लागतो. खरं तर आज इंद्राने राणीच्या घरच्यांसाठी आणि बाकी सगळं म्हणजे जे काही पाणी वगैरे भरलं आणि त्यांच्याशी जो काही छान वागलाय ते पाहून राणीला खूप छान वाटलं आणि त्यानंतर त्यासाठीच तिने थँक्यू म्हणण्यासाठीच त्याला चिठ्ठी पाठवली होती. ते सगळं वाचून झाल्यानंतर इकडे राणी जी आहे ती आवरत असते आणि तिला माहिती आहे की बुवा जे आहेत ते आलेले आहेत आणि बुवा पाहत आहे की राणी काहीतरी लपवते आहे. राणीच्या हातात पैसे असतात आणि त्याचवेळी आता इथे बुवा तिला विचारू लागतात की राणी तुझ्या हातात नक्की काय आहे आणि तू काय लपवते आहेस. तर त्यावेळी राणीला जे आहे आता लपवताही येत नाही, कारण बुवानी पाहिलेलं आहे की हातात काहीतरी आहे. बुवा बोलतात की तुझा तो हात दाखव. आता बुवा जे आहे ते तिला हात दाखवायला भाग पाडतात. राणी पाहते बुवानी पैसे पाहिले आहेत. त्यावेळी बुवा बोलतात की एवढे पैसे आणि तुझ्याकडनं कुठून आले. त्यावेळी ती सांगते की मालती मॅडमने दिलेत. तर बुवा बोलतात की राणी का घेतलेस, तू खूप मोठी चूक केली आहे, तू त्यांच्याकडनं पैसे घ्यायलाच नको होते. त्यावेळी राणी बोलते की नाही बुवा, मी त्यांना नाही म्हटले पण त्यांनी माझं ऐकलंच नाही आणि त्या तशाच गेल्या. एवढ्यातच राणीला कॉल येतो आणि तो असतो इंद्राचा. राणी पाहायला जाते की फोन नक्की कोणाचा असतो. तर राणी फोन उचलते आणि इकडे इंद्रा जो आहे तो पाहत असतो की राणी त्या चिठ्ठीबद्दल काही बोलते की नाही. इंद्रा बोलतो की खरंच भाजी खूप छान होती हा आणि तो डब्बा सगळा संपवला मी. त्यावेळी राणी बोलते की हो का आणि आणखी. तर इंद्रा तिला छेडू लागतो आणखी काय. त्यावेळी राणी बोलते की आणखी काहीच नाही मिळालं का. तर इंद्रा बोलतो की नाही. पण आता राणी विचारू लागते तुम्हाला चिठ्ठी नाही मिळाली. तर इंद्रा बोलतो की हो हो मिळाली आहे आणि थँक्यू म्हणण्याची गरज नाही बरं का. तर आता इथे इंद्रा आणि राणी दोघीही छानपैकी बोलत असतात आणि तेवढ्यातच बुवा राणीला आवाज देतात. तर आता राणी बोलते की सर आता मी जाते, मला काम आहे आणि तुम्हालाही असेल ना. असं म्हणत आता ती फोन ठेवते आणि आतमध्ये जाते. मालती जी आहे ती आता विक्रमला रूममध्ये बोलावते आणि विक्रमला सांगते की तू असं काहीतरी कर जेणेकरून ती राणी जी आहे ती आपल्या घरी आलीच नाही पाहिजे. तर आता विक्रम बोलतो की हो ठीक आहे, माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे आणि मी तुम्हाला सांगतो. असं म्हणत आता तो मालतीला प्लॅन सांगणार आहे. इकडे इंद्रा जो आहे तो राणीला भेटण्यासाठी वस्तीमध्ये पुन्हा एकदा आलेला आहे आणि तिला तो डब्बा पण वापस करायचा असतो. तर इंद्रा तिची वाट पाहत असतो. राणी जी आहे ती पाहते की इंद्रा सर आले आहेत. तर आता ती गुपचूपच त्याच्या पाठीमागे येऊन थांबते. इंद्रा बोलतो की अजून ही मुलगी आलीच कशी नाही, किती वेळ झाला आहे, हिने यायला हवं होतं. तर आता तो तिला फोन ट्राय करतो. राणी पाहते की इंद्रा सर आतुरतेने तिची वाट पाहत आहेत. फोन लावल्यानंतर राणी जी आहे ती मागेच असते आणि लगेचच ती फोनचं बटन दाबते. तर तेवढ्यातच राणी अचानक त्याच्या समोर येते आणि तिला पाहून इथे इंद्रा दचकतो आणि त्यानंतर आता इथे इंद्रा सांगू लागतो की खरं सांगू का राणी, भाजी अप्रतिम होती. आणि असंच त्याच्या दोघांमध्ये बोलणं होतं. इकडे विक्रम जो आहे तो मालतीला प्लॅन सांगू लागला आणि मालतीला तो प्लॅन प्रचंड आवडला. नक्की विक्रम राणीसोबत काय करणार आहे आणि काय नाही हे तुम्हाला पुढील भागात पाहायला मिळेलच. तर पुढील येणाऱ्या प्रोमोमध्ये असं दाखवलं आहे की विक्रमच्या सांगण्यावरून राणीच्या बुवांना गाडीने उडवलेलं आहे आणि त्यांचा ॲक्सिडेंट केलेला आहे आणि एकदा की ते अंथरुणावर खेळले तर राणी 2 महिने तरी आपल्या इथे येणार नाही, महाडिकांच्या घरी येणार नाही. आता हा प्लॅन त्यांचा सक्सेस झालेला आहे. त्यानंतर आता इथे राणीला त्यांची काळजी वाटू लागली आहे आणि ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे.
आणि हेच सगळं मालती जी आहे ती आता उर्मिलाला सांगत आहे की राणी तर आता आपल्या घरी 2-3 महिने तर नक्कीच येणार नाही आणि त्याचा सगळं काही बंदोबस्त मी केला आहे. तर आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.